सहर्ष सोनेरी स्वागत आपण पाहताय मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित युवा नगरसेवक युवासेना सरचिटणीस सन्माननीय अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी आवडती हक्काची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच वाय कट्टा आयोजित वाय चषक 2024 सीझन 14 आज स्पर्धेची दुसरी संध्याकाळ आपण पाहताय संध्याकाळमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आहेच आणि त्यामधील मात्र विजेता विरुद्ध विजेता अगदी पाहत तर हे दोन्ही संघ आता मात्र पुढील वर्षाचा प्रवेश जो आहे तो निश्चित केलेला आहे परंतु पुढील फेरीतला प्रवेश जो आहे तो आता या सामन्यातून त्यांना निश्चित करावा लागणार आहे सुपर 8 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ कोण असणार कालचा दिवस आपण जर पाहिलात तर पहिल्या 4 संघातून वामिका स्पोर्ट्स पालघर आणि त्यानंतरच्या 4 संघातून आपण जर पाहिलात तर जॉर्ज 11 कल्याण असे 2 संघ सर्वोत्कृष्ट 8 अर्थात सुपर 8 मध्ये दाखल झाले तर आजच्या दिवसातून आज पहिल्या 4 संघातून सुपर 8 मध्ये कोण दाखल होणार एका बाजूला आपण जर पाहिलं तर रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर श्री 11 अर्थात एका बाजूला आपण जर पाहिलं तर चेंबूरचे खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला दिवा डोंबिवली परिसरातले खेळाडू आहेत तर जाऊया मॅचच्या दिशेने रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय तर निमंत्रित केलंय दुसऱ्या बाजूने फलंदाजीसाठी श्री 11 दिवा डोंबिवली चला बाकीच्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय आपण कृपया मैदानातून बाहेर या आणि इथून बाजूने येणाऱ्या ज्या महिला आहेत आपण शाळेमध्ये जाणाऱ्या महिलांना बॉल टाकत असताना जरा थांबवा प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे आपण रेलिंग्सवर जास्त जोर देऊन उभे राहू नका कालपासून आपल्याला वारंवार आम्ही विनंती करतोय रेलिंग्स आपल्या तितक्या मजबूत नाही आहेत तर थोडंसं आपण सहकार्य करा आणि थोडंसं कमी वजन द्या रेलिंग्सवरती जेणेकरून पुढील 4-5 दिवस जे काही आहेत या स्पर्धेचे त्या रेलिंग्स व्यवस्थित राहतील तर पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने पंच तयार आहेत सर्व खेळाडू तयार आहेत आज दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट परिधान केलेले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोन्ही बाजूने बघायला मिळत आहेत फलंदाजीसाठी सुद्धा आणि गोलंदाजीसाठी सुद्धा तर जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण बघतोय यानंतर मात्र महिला गटाचे सामने होतील आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रानंतर आपण खुल्या गटाकडे वळणार आहोत तर महिलांचे संघ जर आज या ठिकाणी उपस्थित झालेले असतील तर त्यांनी आपली उपस्थिती मुख्य आयोजकांकडे दाखवायची व्यासपीठाकडे दाखवायची महिलांच्या अ गटातील 4 संघांचे सामने आजच्या सत्रामध्ये खेळवले जातील तदनंतर आपण जर पाहिलं तर ओव्हर 40चा एक गट अर्थात असे एकूण 3 गट आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय खुल्या गटाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय महिलांच्या गटाचा खेळ पाहायला मिळतोय त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ओव्हर 40 अर्थात 40 वर्षावरील खेळाडूंना सुद्धा या स्पर्धेदरम्यान तुम्ही खेळताना पाहू शकाल गेली कित्येक पर्व आपण पाहतोय प्रत्येक पर्वाचा एक नवीन विजेता आपल्या समोर आलाय 2011 मध्ये आपण स्पर्धेचा विजेता पाहिलात तर असल्फा पॅकर 2012 मध्ये सुद्धा सलग दुसऱ्यांदा असल्फा पॅकरनं बाजी मारली 2013 मध्ये मात्र स्थानिक संघ अर्थात RM रेनबो 2014 ओमकार मालाड 2015 असल्फा पॅकर पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला मात्र विजेतेपद पटकावलं होतं या स्पर्धेचं 2016 मध्ये जॉर्ज 11 कल्याण 17 मध्ये मात्र ब्लू स्टार त्यानंतर असल्फा अर्थात ब्लू स्टार विक्रोळी त्यानंतर 2018 मध्ये असल्फा पॅकर पुन्हा एकदा चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं होतं 2019 मध्ये रॉयल त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा एकदा असल्फा पॅकर 2021 मध्ये रॉयल 2022 मध्ये रॉयल आणि गतवर्षी आपण जर पाहिलात तर सत्यविनायक कामोठे असे विविध विजेते आपण आतापर्यंत पाहिलेत परंतु या 14व्या पर्वाचा नवीन विजेता कोण याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे तर जाऊया मॅचच्या दिशेने प्रथमतः सलामीची जोडी श्री 11 दिवा डोंबिवली संघाच्या माध्यमातून मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला ओमकार आणि त्याच्या जोडीला महेश तर गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होतोय प्रणय रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर संघाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय प्रणय मगाच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती या बॉलरने मॅचची होईल सुरुवात मॅचचा होतोय श्री गणेशा मॅचचा पहिला बॉल घेऊन प्रणय सज्ज आहे पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा पहिला चेंडू टॅप केलाय पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता थ्रो मात्र त्या ठिकाणी तितका खास नाहीये एक धाव घेण्यामध्ये सफलता मिळते फलंदाजांना आणि पहिल्या बॉलवर मात्र वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं अकाउंट ओपनिंग या ठिकाणी मात्र केली आहे ती फलंदाज ओमकारने पहिल्या मॅच मध्ये मात्र जबरदस्त कामगिरी करत प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता महेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर त्याची साथ देतोय तो ओमकार परंतु बॉलिंग मार्कवरती प्रणय
कुणीही सीमारेषेच्या आत जाऊ नका, प्रेक्षकांना विनंती आहे. बाउंड्री लाईन पासून सुद्धा थोडं मागे सरकूनच बसा. प्रणयचा पुढील चेंडू महेश शिंदेसाठी. यावेळेला पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कटचा पटका, परंतु अतिशय जलद गतीने बॉल आता क्विक होते, परंतु हाताला लागून चेंडू हातातून निसटलाय. तोपर्यंत मात्र आणखीन एक धाव घेण्याची संधी महेश शिंदेला मिळते. कुठेतरी विकेट पटकावण्याची वेळ चालून आली होती, परंतु ती संधी हातातून गमावली आहे. बॉल हातातून निसटलाय, जीवनदान मिळते महेश शिंदे सारख्या फलंदाजाला. आता मात्र या जीवनदानाचा कितपत फायदा तो उचलेल, कारण पहिल्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी मात्र एक योगदान दिलं होतं महेश शिंदेने आणि प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा ठरले होते. या वेळेला मात्र पाहूया काय घडलंय मैदानाच्या आत. त्रिफळाचित तर झालाय फलंदाज, परंतु फलंदाज म्हणतोय की हा नो बॉल आहे. कुठेतरी आक्षेप घेतोय या टप्प्यावरती, या चेंडूवरती. आता पंचांचा निर्णय काय येईल, विचार विनिमय मात्र त्या ठिकाणी करतायत पंच सुद्धा, कारण महत्वाची मॅच आहे. त्यामुळे डायरेक्ट डिसिजन देणं थोडंसं पंचांना सुद्धा अयोग्य वाटतंय, आणि त्यामुळे पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा निर्णय अगदी आपण पाहिलं तर टीव्ही अंपायरच्या माध्यमातून घेतला जातोय. दूध का दूध, पाणी का पाणी, एक योग्य तो निर्णय त्या ठिकाणी मात्र पडताळणी करून कळवला जाईल. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात. तसं बघायला गेलं तर जगभराच्या वाटीवर जवळपास 206 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबवर बॅन असलं तरी ही स्पर्धा उर्वरित 196 देशांमध्ये थेट प्रक्षेपित करण्याचं काम करते. ती प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलची संपूर्ण टेक्निकल टीम. दरम्यान नो बॉलचा इशारा बघा, योग्य तो आक्षेप तिकडे घेतला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून, आणि त्यामुळे जीव वाचलाय, धोका कुठेतरी टळलाय, विकेट मात्र कुठेतरी सुरक्षित राहिली आहे. ओमकार अर्थात 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपतीचं नाव आहे. गणपती बाप्पाला वंदन करतोय पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये. लाईट्स ऑन झालेत, मॅच ही ऑन आहे. प्रणय आणि त्याच्या विरोधात मात्र ओमकार. रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर विरोधात श्री 11 दिवा डोंबिवली. या वेळेला मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवण्यात आलेला आहे. पुन्हा रेफरल रिव्ह्यूची मागणी केली जाते. काय निर्णय येणार या बॉलसाठी. मागील बॉलवर तर नो बॉल घोषित केला. अगदी योग्य तो आक्षेप तिकडे घेतला होता ओमकारने. अगदी योग्य वेळेला मात्र त्या ठिकाणी त्याने पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली. कुठेतरी त्या चेंडूची पडताळणी व्हावी अशा मागणीनंतर मात्र त्याच्या बाजूने निर्णय लागला. टीमला मात्र जर आपण पाहिलं तर फक्त विकेटसाठी रिव्ह्यू आहे. बाकी जर पंचांना काही थोडंसं कन्फ्युजिंग वाटलं किंवा निर्णय देताना काही चूक घडते असं कळून आलं तर मात्र कुठेतरी त्या ठिकाणी पंच आपला रिव्ह्यू घेतील. दरम्यान ही फेअर डिलिव्हरी आहे, एक योग्य डिलिव्हरी, एक व्हॅलिड बॉल, एक लीगल चेंडू. तीन चेंडू 3 धावा. प्रणय विरुद्ध ओमकार पुन्हा एकदा आमने सामने. यावेळेला ताकदवर फटका आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हर वरती विनय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मगाशच्याही मॅच मध्ये मात्र या खेळाडूची जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली होती आणि तसंच क्षेत्ररक्षण याही मॅच मध्ये तो करताना आपल्याला बघायला मिळतोय. क्रिकेटमध्ये जितकं महत्व फलंदाजीला आहे, जितकं महत्व गोलंदाजीला आहे, तितकंच महत्व क्षेत्ररक्षणाला सुद्धा आहे. बॅटिंग युनिट असेल, बॉलिंग युनिट असेल, तितकंच इम्पॉर्टंट आहे फिल्डिंग युनिट. प्रत्येकाला आपलं काम चोख निभवायचंय. आपलं जितकं देता येईल तितकं बेस्ट योगदान या स्पर्धेदरम्यान तुम्हाला द्यायचंय. या वेळेला मात्र बॉटम हँडचा वापर, स्क्वेअर लेग क्षेत्राकडे मात्र बॉल चाललाय.
बघा, तुम्हाला अशा वेळेला क्षेत्ररक्षण करत असताना ज्या वेळेला तुम्ही अगदी क्षेत्ररक्षक म्हणून फलंदाजाच्या बाजूला उभे असता त्यावेळेला तुम्हाला थोडंसं चपळ राहावं लागतं, थोडंसं क्विक राहावं लागतं. अन्यथा मात्र अशा चोरट्या धावा ज्या आहेत त्या समोरच्या फलंदाजांना मिळत राहतील. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. 1 टू गो. प्रणय विरुद्ध ओमकार. या वेळेला यॉर्कर लेन चेंडू होता. हो, काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. जर का हा बॉल थोडासा अजून उंच असताना तर 4 धावा आल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स या ठिकाणी मात्र कुठेतरी 3 धावा वाचवत आहेत आणि एकेरी धावेवर मात्र ओमकारला आणि दुसऱ्या बाजूने महेशला समाधानी राहावं लागतंय. सुंदर फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग, लाजवाब एफर्ट्स आणि एकेरी धावेनंतर मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद 6 धावा. हळूहळू मात्र आता प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. संपूर्ण मुंबापुरी या वडाळ्या नगरीकडे वळू लागलेली आहे. या सहकार नगरच्या मैदानांकडे मात्र सर्वच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आता लागून राहिलंय. सर्वांना ही स्पर्धा खेळायची असते, सर्वांना ही स्पर्धा पाहायची असते, सर्वांना ही स्पर्धा अनुभवायची असते, कारण हा आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा विश्वचषक. इथे रोख रकमेचं पारितोषिक किती आहे ते महत्वाचं नाही आहे. काही खेळाडू असेही आहेत या स्पर्धेमध्ये की ही स्पर्धा खेळायला जरी मिळाली तरी मात्र आपलं नशीब समजतात, आपलं भाग्य समजतात. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य ते आहे की भले भले खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी तरसतात. काही खेळाडू कित्येक वर्ष खेळलेली असतील परंतु काही वर्षानंतर त्यांना ही स्पर्धा खेळता येत नाही. काहींच्या कामामुळे, काहींच्या ऑफिसमुळे त्यांना या स्पर्धेत खेळण्यासाठी वेळ मिळत नाही, असे काही कारणं असतात, परंतु त्यांना सुद्धा ही खेळायची स्पर्धा इच्छा असते. दरम्यान या वेळेला सुंदर फटका, राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट अलॉंग विथ द कार्पेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा खणखणीत वाय चषक, चौकार. व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षकांच्या पायाच्या मधून मात्र निघालाय हा फटका. ओमकारने या फटक्याला आकार दिलाय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बनला मात्र आणि मात्र प्रेक्षक. आणि या 4 धावा. सॅम्युअल आहे. दुसराही चेंडू पुन्हा एकदा जातोय, सीमा रेषा पार, चौकार. व्हॉट अ बॅटिंग. दोन्हीही चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये टाकले गेले होते आणि दोन्हीही चेंडूंवरती तेच सारखंच उत्तर दिले ओमकारने. मेरे वक्त का आखरी फरमान. संपर्क तितका प्रॉपर नाहीये, एकाच धाबेवर समाधानी राहावं लागेल ओमकारला. आणि शेवटच्या चेंडूची घोषणा. अजित निकम सर कित्येक वर्ष या स्पर्धेशी जुडले गेलेत. संपूर्ण मुंबापुरी, संपूर्ण महाराष्ट्रात अंडरआर्म, ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट विश्वातून आपल्या पंचांच्या भूमिकेतून मात्र आज आपलं नावलौकिक करताना शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2 मधला. 19 धावा स्कोरबोर्डवर. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन गॅप शोधलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगला फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक आडवा येतोय आणि संघाच्या धावफलकावर मात्र एका धावेची वाढ. ओव्हर नंबर 2 ची होते सांगता या एकेरी धाबेसोबत. एकेरी धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. 10 धावांची सरासरी. मात्र या सरासरीने जर धावफलक धावत राहिलं तर जवळपास 50 धावा आपण अपेक्षित करू शकतो. या ओव्हरमधून मात्र 14 धावा आल्या. पहिल्या 3 बॉलमध्ये जर पाहिलं तर 12 धावा आल्या. शेवटच्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्या. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाने सुद्धा कमबॅक केला असं म्हणावं लागेल या ओव्हरमध्ये. दरम्यान 2 ओव्हरची सांगता होते, 2 ओव्हरची समाप्ती होते आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं बिनगडी बाद 20 धावा. पार्टनरशिप बिल्ड करायचा प्रयत्न करतायत. स्वतःला सेट करण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला आपण जर पाहिलं तर महेश शिंदे जो मगासच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता, परंतु या मॅचमध्ये ओमकारची चांगली कामगिरी पाहायला मिळते. तसं बघायला गेलं तर महेश शिंदेला सुद्धा एक जीवनदान मिळाले असंच आपण म्हणावं लागेल. तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय
घनश्याम उर्फ पप्पू. स्ट्राइक वरती महेश शिंदे. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन घनश्याम सज्ज. पहिला बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पुन्हा एकदा मात्र उलट्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न, परंतु प्रॉपर संपर्क नाहीये. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला चेंडू पाहायला मिळतोय. एकेरी धावेवर मात्र संतुष्ट राहतील. स्ट्राइक रोटेट करतील कारण ओमकार चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत आज. दुसऱ्या मॅच मध्ये मात्र सूर गवसलाय. कुठेतरी लयबद्ध बॅटिंग त्याच्या बॅटमधून झाली आहे मागील ओव्हरमध्ये. त्यामुळे कुठेतरी स्ट्राइक ओमकारलाही देणं तितकंच इम्पॉर्टंट समजलं महेश शिंदेने. आणि यावेळेला ओमकारच्या बॅटमधून हा चुकीचा फटका खेळला जातोय. प्रयत्न चांगला होता, फ्लॅट शॉट खेळला, परंतु सरळ जाऊन बॅनरवर आदळला आणि ओमकारची विकेट. एक बडी मछली जाल में फसी, एक मोठा मासा इथे मात्र गळाला लागलाय. पप्पू पास हो गया असंच म्हणावं लागेल कारण पप्पूला मिळाली आहे पहिली विकेट, पहिली सफलता. आणि पहिला धक्का लागतोय तो मात्र दुसऱ्या बाजूने श्री 11 दिवा डोंबिवली संघाला. बघा हळूहळू प्रेक्षकांना कितीही सांगितलं तरी ते प्रेक्षकांचं वजन काही त्या रेलिंगवरचं कमी होत नाहीये. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना विनंती आहे. अजून 3 दिवस आपल्याला त्या रेलिंग चालवायचे आहेत. घनश्यामच्या खात्यामध्ये मात्र पहिली विकेट, पहिली सफलता. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला नेहमीच एका वेगळ्या उंचीवर नेताना पाहायला मिळालाय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत या वाय चषक 2024च्या 14व्या पर्वामध्ये. नवीन फलंदाज आलाय. आल्यानंतर मात्र चांगला फटकाही त्याने खेळलाय, परंतु डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक आहेत. अगदी प्रेक्षकांमध्ये माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे सुद्धा आम्हाला पाहायला मिळाले या मॅचचा आनंद घेताना. चांगला फटका विशालच्या बॅटमधून आलाय. एकेरी धावेनं मात्र वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय. प्रॉपर संपर्क नाहीये, मिस टाइम स्ट्रोक येतोय. या वेळेला महेश शिंदे या मॅच मध्ये कुठेतरी मात्र थोडासा संघर्ष करतोय, थोडासा झगडतोय, थोडासा लढतोय, झुंज देतोय, फाईट करतोय धावा बनवण्यासाठी. संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. इथे थांबायचं नाहीये, इथे रडायचं नाही, इथे लढायचं. हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा हा मूल मंत्र आहे. जो लढणार तोच जिंकणार. यावेळेला मात्र टॅप केलं, क्षेत्ररक्षकाने थ्रो केलाय. ओव्हर थ्रो होतोय की काय, परंतु बॅकअप महत्वाचा आहे. बॅकअपसाठी फिल्डर आले, त्यामुळे एकाच धावेवर महेशला समाधानी राहावं लागलं. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3 मधून. घनश्यामच्या ओव्हर मधला 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला बॅकफुटवर जाऊन टॅप केलाय, फटका जातोय पुन्हा एकदा ऑन साइडला. एकेरी धावेनं ओव्हर नंबर 3 ची सांगता. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 8 धावा. प्रतिषटकाच्या सरासरीनं मात्र एक गडी बाद 24 धावांवरती. 24 विथ द लॉस ऑफ 1 इन द एंड ऑफ थर्ड ओव्हर. आपण पाहताय वाय चषक 2024 ची ही स्पर्धा. आज दुसरा दिवस. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा, आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा, आपल्या सर्वांची हक्काची आणि मानाची तशीच एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची एक वेगळी ओळख राहिली आहे. 2.5 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला खुल्या गटासाठी. असे एकूण 3 गट या स्पर्धेदरम्यान वर्षी खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा खुल्या गटाचा सामना आपण पाहतोय. यानंतर महिलांच्या गटातील सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी महिलांचा अ गटातील 4 संघांचा खेळ आजच्या दिवसात आपण पाहणार आहात. त्यानंतर आपण तिसरा गट जर पाहिला तर ओव्हर 40 अबोव 40 अर्थात 40 वर्षावरील दिग्गज खेळाडू सुद्धा आज या स्पर्धेदरम्यान या येत्या 5 दिवसांमध्ये मैदानावर तुम्हाला अवतरलेले पाहायला मिळतील. विशेष आभार असतील सन्माननीय कार्यसम्राट, नगरसेवक, युवासेना सरचिटणीस अमेय अरुण घोले साहेबांचे. आम्ही नेहमीच अमेय साहेबांच्या माध्यमासाठी, त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं आयोजन ज्या वेळेला बघतो आणि या स्पर्धेत ज्या वेळेला आम्ही समालोचन करतो त्यांच्यासाठी 2 शब्द 2 ओळी आम्ही बनवून ठेवलेले आहेत. हमारे नेता है बड़ी भोले जिनका नाम है अमेय अरुण घोले. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून, खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आहे.
जसं मगाशी सागरने सुद्धा सांगितलं की काही वर्षे आम्ही त्यांना प्रेक्षकांमध्ये उभं राहून मॅच बघताना सुद्धा पाहिलंय. अशी ही व्यक्ती आहे, असं हे व्यक्तिमत्व आहे. सन्माननीय अमय अरुण घोले साहेब, मनपूर्वक आभार असतील. ही एक चांगली स्पर्धा आज त्यांनी मुंबापुरीला दिली आहे. दरम्यान या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केलाय विशालचा. पहिलाच बॉल जाऊन आदळतोय यष्ट्यांवरती. लेग स्टिकचा वेध घेणारा चेंडू आणि विशाल त्रिफळा जिथून माघारी परततोय. दुसरा धक्का लागतोय श्री 11 दिवा डोंबिवली संघाला. अगदी मिडल ऑफ द स्टंपवर. थोड्या वेळासाठी असं वाटलं की लेग स्टिकवर जाऊन लागलाय बॉल, परंतु प्रॉपर मिडल ऑफ द स्टंपवर लागलाय. सुंदर फिरकी पाहायला मिळाली. बॅटच्या खालून बॉल निघाला आणि यष्ट्यांवर जाऊन आदळला. फर्निचर डिस्ट्रॉइड. विशाल बॅक टू दी पवेलियन. तर आभार व्यक्त करत होतो ज्यांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेला मागील कित्येक वर्षापासून सहकार्य केलेलं आहे. अर्थात अमय घोले साहेबांचं तर नाव या स्पर्धेपासून कधीच दूर जाऊ शकतच नाही, त्यात काही शंका नाही आहे. परंतु गेट्सबी हे नाव सुद्धा मागील कित्येक पर्वापासून या स्पर्धेसोबत जोडलेलं आहे. त्याबद्दल आम्ही विशालजींचे आभारी असणार आहोत. नेक्स्ट बॉलकडे जाऊया. रणजित येतोय मैदानात. या वेळेला मात्र हवेत उडाला होता चेंडू. आनंदने एकदा तर आपल्या टीमला आनंद दिलाय मागील विकेट पटकावल्यानंतर, परंतु रणजित येतोय. रनच्या नावात मगाशी आपण जसं सागरने सुद्धा म्हटलं की त्याच्या नावातच रन पण आहेत आणि त्याच्या नावात जीत पण आहे. बना रन और जीत ये मुकाबला असंच म्हणावं लागेल. नाव आहे रणजित. दुसऱ्या बाजूने महेश शिंदे संघर्ष करतो या मॅच मध्ये. 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक. 4थं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा या वेळेला मात्र महेश शिंदे बाद. तो आला, तो लढला, त्याने प्रयत्न केला, थांबला नाही, परंतु या वेळेला त्याला माघारी परतावं लागेल. थोडासा बॅट पासून दूर ठेवलेला चेंडू होता. बॅट खालून निघाला, पुन्हा गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मॅच ठरलेला खेळाडू होता तो या मॅच मध्ये मात्र या मॅचच्या दिशेने मोठी विकेट आली आहे. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. 25 वर 3, 3.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलचं सुद्धा आभारी असणार आहोत. त्याचबरोबर सुधांशू स्पोर्ट्स यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. गणेशजी देसाई असतील. पुढील चेंडूसाठी मात्र तयार आहेत. नव्याने बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये ऋषी. तनिष्का विशाल कांबळे, गौरांग तवटे, करण डेकोरेटर अर्थात प्रशांतभाई कोटकर, अशी बरीच नावं, एक मोठी यादी आहे. परंतु मॅचच्या दिशेने जाऊया. या वेळेला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्रीवरती. बॉलला अडवलंय, बॉलला थांबवलंय. छोट्या चणीचा क्षेत्ररक्षक आहे, परंतु मगासपासून आपण ज्याला पाहतोय जिथे जिथे तो जातोय तिथे तिथे बॉल जातोय. मगाशी पॉइंट मध्ये होता, पॉइंट मध्ये बॉल आला. एक्स्ट्रा कव्हरवर होता, एक्स्ट्रा कव्हरवर बॉल आला. मिड विकेटला गेला, मिड विकेटला बॉल आला. डीप स्क्वेअरला गेला होता, तिथे बॉल गेला. म्हणजे पाठलाग सोडला नाहीये बॉलने. त्याचा नाव आहे हेनॉय. या वेळेला टॉप एज आणि बॉल जातोय वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. हा नशिबाचा चौकार. नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळणारच आणि हे नशिबात होतं. हा नशिबाचा वाय चषक चौकार पाहायला मिळालाय.
आणि या वेळेला त्रिफळ उद्ध्वस्त. मागील बॉलवर नशीब चांगलं काम केलं, परंतु या वेळेला मात्र नशिबाने साथ दिलेली नाहीये. त्रिफळाची होतोय विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय. बादून माघारी परततोय रणजित. चौकारानंतर 30 धावा आणि हा चौथा धक्का लागलाय श्री 11 संघाला. 4 ओव्हरची समाप्ती. पॉवर प्ले मध्ये आपण जर पाहिलं तर 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये, एक चौकार जरी आला असला तरी 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलाय गोलंदाज आनंद. अर्थात आनंददायी गोलंदाजी आहे. आनंदाचं वातावरण त्याने आपल्या संघामध्ये निर्माण करून दिलंय या ओव्हरमध्ये. कोण दाखल होणार सुपर 8 मध्ये, कोण जाणार पुढील फेरीमध्ये. तसं बघायला गेलं तर या दोन्ही संघांना पुढच्या वर्षीचा प्रवेश या सामन्यामध्येच निश्चित झालेला आहे. आणि प्रेक्षक बघा, अगदी जिथे जागा मिळेल तिथे, जिथे बसायला मिळेल तिथे बसून, जिथे उभं राहायला मिळेल तिथे उभं राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा हा आवडता चाहता वर्ग आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या वाय चषक 2024 पर्व 14 मध्ये हार्दिक स्वागत. शेवटची ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्क वरती मात्र आता गोलंदाज सज्ज झालाय. घनश्याम उर्फ पप्पू या वेळेला मात्र हलक्या हाताने पुश केलंय. संयमी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव तर अगदी सहज घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? 2 खेळाडूंमध्ये मात्र धडक झाली आहे. कुठेतरी दुखापत झाली आहे या वेळेला मात्र घनश्यामला. मगाशी आपण जसं पाहिलं तुषार, त्याला मात्र दुखापत झाली होती. महिलांचे संघ सुद्धा मैदानावर दाखल होत आहेत. आलेल्या सर्व महिला खेळाडूंचं सुद्धा वाय चषक 2024 सीझन 14 मध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. यानंतर महिलांच्या सामन्यांकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करतोय, महिलांचा जो पहिला सामना आहे त्यामध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना आपण लगेच तयारी करायची आहे आणि टॉससाठी रेडी राहून व्यासपीठाजवळ यायचंय. महिला गटातील पहिला सामना आपण बघणार आहोत तो बालमोहन विरुद्ध ओमकार मलाड यांचा. विनंती असेल बालमोहन आणि ओमकार मलाड कॅप्टन्स, आपण लवकर तयारी करा. आणि पहिल्या इनिंग पूर्वी, म्हणजे या मॅचची जी पहिली इनिंग आहे ती संपल्यानंतर आपण मध्यान्हामध्ये मात्र मॅचचा टॉस करणार आहोत. त्यामुळे आपण दोन्ही संघनायकांनी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचंय. महिलांच्या संघांमधून 2021 मध्ये ज्या वेळेला महिला गटांना या स्पर्धेमध्ये प्रथमतः संधी दिली गेली त्यावेळेला युवा हा संघ जो आहे तो अंतिम विजेता ठरला होता. तदनंतर 2022 मध्ये हिंदवी स्वराज्य युवा हा संघ विजेता ठरला होता आणि मागील वर्षी जय भारत हा संघ विजेता ठरला होता. अजूनही ती मॅच आमच्या लक्षात आहे. काय जबरदस्त मॅच झाली होती महिलांची सुद्धा. त्यामुळे महिला सुद्धा आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीने उभे आहेत, कुठेही त्याही कमी पडत नाहीयेत. मग तो कोणतेही क्षेत्र असो, क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र, आज महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून उभा राहिलेत. दरम्यान थोडीशी दुखापत झाली, तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया.
झालाय घनश्याम अर्थात पप्पू. थोडीशी दुखापत झाली होती, दोन खेळाडूंमध्ये धडक झाली होती, त्यामुळे थोडीशी त्याच्या पायाला दुखापत झाली. आणि आज बघा प्रेक्षक वर्ग जसं आपण पाहिलं, बऱ्याच प्रेक्षकांच्या खांद्याला बॅग आहे. काही प्रेक्षक कामावरून डायरेक्ट मैदानावर आलेत, काही युवा मुलं सुद्धा दिसत आहेत, कॉलेजवरून सुटले आहेत, क्लासवरून सुटले आहेत, डायरेक्ट मैदानात आलेत. काही प्रेक्षक कितीतरी लांबचा प्रवास करून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. काहींनी मात्र घरी जाता जाता म्हटलं एखादी मॅच बघून जाऊया. काही प्रेक्षक आमच्या यूट्यूब लाईव्ह चॅनल्सद्वारे सुद्धा ही स्पर्धा पाहत आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. दरम्यान या स्पर्धेदरम्यान आम्ही सातत्यपूर्ण आभार व्यक्त करतोय. बघा अगदी या लहान मुलीला सुद्धा घेऊन हे काका आपल्या मैदानावर आलेले आहेत. आज आपल्या नातीला घेऊन क्रिकेटवरचं प्रेम कमी होत नाहीये. नातीवर जितकं प्रेम आहे ना, तितकंच प्रेम त्या काकांचं या क्रिकेटवरती सुद्धा आहे. मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकता, हाय करते. कुठेतरी आतापासूनच तिला या क्रिकेटची सुद्धा आवड लावायची. ज्या पद्धतीनं आज सध्याच्या घडीला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा कार्यरत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. घनश्यामचा नेक्स्ट बॉल स्ट्राईक वरती मात्र आपण जर पाहिलं तर आकाश. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक्स्ट्रा धावेने मात्र धावफलक पुढे सरकते. थोड्या वेळासाठी सामना कुठेतरी थांबला होता, त्यामुळे सामन्यातली जी लिंक होती ती तुटली गेली थोड्या वेळासाठी, परंतु कमबॅक होतोय आता मात्र गोलंदाज घनश्यामचा. दुखापत जरी झाली असली तरी माझा परफॉर्मन्स काही मी करायचा सोडणार नाही. ही जिद्द आहे, ही चिकाटी आहे या गोलंदाजाची. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कहो कि जरा अपनी औकात में रहे. भले मला दुखापत जरी झाली असली तरी माझी बॉलिंग करायची आणि माझ्या बॉलिंग मध्ये मी निर्धाव चेंडू हाताळायचे काही सोडणार नाही. या जिद्दीनं मात्र पुन्हा एकदा तो उठलाय, तो उभा राहिलाय आणि गोलंदाजी करतोय घनश्याम उर्फ पप्पू. स्टेप आउट झालेत या वेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड फटका. क्षेत्ररक्षक अगदी ताकदीनं आलाय, वेगानं आलाय, धावलाय, परंतु पुन्हा एकदा मात्र दुखापत झाली आहे. पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी मात्र पडलाय. आज मात्र कुठेतरी नशीब साथ देत नाहीये, दिवस मात्र कुठेतरी थोडासा साथ देत नाहीये. सातत्यपूर्ण त्याला दुखापत होतीये. पाण्याची गरज असेल तर पाणी द्या, स्प्रे वगैरे लागत असेल तर फर्स्ट एड किट आपल्याकडे आहे. आणि पुढील महिलांच्या संघाला सुद्धा विनंती आहे, आपण त्वरित पुढील मॅचच्या टॉससाठी या. ओमकार मालाड आणि बालमोहन महिलांच्या गटातील पहिला सामना होणार आहे. मी दोन्ही संघांच्या कॅप्टनना
खेळाडूंचे हे दोन्ही संघ आहेत आणि लढाई मात्र सुरू आहे ती सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी. रितेश गव्हाणे अक्कू विक्रोळी पार्क साइडचा हा गोलंदाज आहे. साइड ऑफ ऍक्शन पाहायला मिळते कव्हर पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मात्र थ्रो तर करतोय परंतु एक धाव काही अडवू शकलेला नाहीये. उर्वरित जे चेंडू आहे ते पूर्ण करणार आहे रितेश गव्हाणे कारण घनश्याम अर्थात पप्पूला दुखापत झाली आहे त्यामुळे त्याची उरलेली जी गोलंदाजी आहे किंवा त्याच्या षटकातले उरलेले जे चेंडू आहेत तो पूर्ण करेल. 34 धावा 2 चेंडू शिल्लक. आकाश ऑन स्ट्राइक. स्टेप आउट झालेत या वेळेला. प्रॉपर फटका नव्हता परंतु चोरट्या धावेच्या प्रयत्नात अचूक निशाणा साधलाय. डायरेक्ट हिट स्ट्राइकिंग एंडच्या यष्ट्यांवरती अँड 1 मोर विकेट डाऊन. तिकडे साधला गेला. लहानपणी लगोरच्या खेळला असेल त्यामुळे निशाणा चांगला आहे. पहिल्या डावाचा खेळ आणि शेवटचा चेंडू या डावाचा. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. रितेश गव्हाणे आणि त्याच्या समोर मात्र फलंदाजीसाठी संकेत भगत. काय करेल शेवटच्या चेंडूवरती. दिव्याचा खेळाडू आहे. काय दिवे लावतोय पाहूया शेवटच्या बॉलवर. किती धावा येतील त्याच्या बॅटमधून. स्टेप आउट झाले. हो जबरदस्त फिल्डिंग एनोच्या माध्यमातून. वा या खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्याची फिल्डिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज दिवसभरात मगासपासून आम्ही त्याला बघतोय. पहिल्या मॅच पासून त्याला बघतोय. जिथे जिथे बॉल जातोय तिथे तिथे तो जातोय. जिथे जिथे तो जातोय तिथे तिथे बॉल जातोय. परंतु एकही बॉल त्याने हातातून सुटू दिलेला नाहीये निष्ठू दिलेला नाहीये. लाजवाब फिल्डिंग. 35 धावा झाल्यात 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. काय फिल्डिंग केली आहे बघा. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पाहू शकाल. स्वतःला झोकून दिला अगदी सूर मारला. समोर पाण्याचा स्विमिंग पूल आहे असं समजून मात्र स्वतःला त्या ठिकाणी हवेत झोकून दिलं होतं. अगर जर ह्याच्या हातातून बॉल सुटला असताना तर मला वाटतं चौकारच गेला असता. त्यामुळे त्याच्या क्षेत्ररक्षणाची तारीफ करावीशी वाटते. त्याचं कौतुक करावं असं वाटतंय. अप्रतिम फिल्डिंग इनोच्या माध्यमातून आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर झाली आहे 35 धावा. जिंकण्यासाठी मात्र 36 धावांचं लक्ष्य समोर आहे. तर जसं मात्र या सामन्याच्या नवीन डावाला सुरुवात होईल मी मायक्रोफोनवर निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे यांना. धन्यवाद. रोशनजी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा वडाळा सहकार नगर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित तुमच्या आमचा आवडता वाय कट्टा प्रथम क्रमांक 2.5 लाख रुपये व
आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. खुल्या गटातील ही मॅच झाल्यानंतर एक महिलांची देखील खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. सो महिलांचं पण क्रिकेट खूप चांगल्या लेवलला पुढे होत चाललंय आणि भारतीय संघ असेल अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला देखील खूप चांगलं कामगिरी करतायत. सो मॅचला सुरुवात होतीये. 30 बॉलमध्ये 36 करायचे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज राहुल म्हात्रे, डोंबिवलीचे एक चतुर खेळाडू. राहुल खूप चांगलं क्रिकेट, खूप वर्षापासून डोंबिवलीचं स्थानिक क्रिकेट देखील राहुलने खूप चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं आहे आणि स्टील करंट जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. पहिल्याच बॉलवरती करण पाटील, बट तिकडे विशाल होते. करणने अगदी एक वेगळ्याच फॉर्म मध्ये बॅटिंग करतो आज दिवसभरामध्ये. त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर आनंद लोके, विक्रोळी कन्नमनगरचे खेळाडू आहेत. त्याच्या सोबतीला करण पाटील, गोवंडी देवनार गावातून देखील बिलॉंग करतात. 1 रनने खातं ओपन केलं गेलंय. आलेले सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. सर्व लांबून लांबून मित्र परिवार आलेत की वाय गड्डा आम्हाला बघायचा आहे, ऑन ग्राउंड जाऊन बघायचं आहे. युट्यूबला एक वेगळी मजा आहे, बट ऑन ग्राउंड बघणं एक वेगळी मजा आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. आनंद लोकेशच्या बॅट मधून 4 रन. पहिली बाउंड्री आली आनंदच्या बॅट मधून. आपण पाहिलं तर 4 रन कव्हरला अगदी गॅप मध्ये स्ट्रोक खेळत असताना प्रॉपर टायमिंग केलं तिकडे. कुठेतरी मॅचला सुरुवात केली गेली आहे. बॉलरला कॉन्फिडन्स कधी वाढतो? जेव्हा चांगली फिल्डिंग होते तेव्हा कॉन्फिडन्स वाटतो. त्यामुळे बॉलरला फिल्डरची साथ खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सांघिक खेळ आहे, सर्वांचे एफर्ट्स पाहिजे तरच तुम्ही जिंकू शकता. या वर्षी वर्ल्ड कप भारताचा सर्वांनी पाहिला. T20 फिल्डिंग कॅच पकडली सूर्यकुमार यादवनी, त्यामुळे मॅच आली क्लोज. त्यामुळे असं ह्या खेळामध्ये तुम्हाला प्रत्येकाचे एफर्ट्स गरजेचे आहेत. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. आनंद लोके यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर तिकडे सिंगल रन. पहिल्याच ओव्हरमध्ये 1 बाउंड्री आले जरूर. 5 रन झाले धावफलकावरती आणि टार्गेट आहे 36. 6 रन झालेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल म्हात्रे, स्ट्राईक एंडला बॅटर करण पाटील. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल तिकडे ट्रॅव्हल होईल. विशाल जाधव तिकडे होते. 1 रन सिंगलने पुढे जाईल. श्री 11 दिवा डोंबिवलीला जर मॅच मध्ये यायचं आहे तर विकेट डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच चालू करणं गरजेचं आहे. या बॉलवर वाईट बॉल. मंदार सावंत आणि रोहित सकट पण मॅच बघतात. RM रेम्बो, प्रदेश आणि त्यांची टीम. या बॉलवर देखील टॅप केलं गेलं. आनंदला माहिती आहे की मॅच मध्ये आपण आहोत आणि तिकडे चांगलं जम्प केलं महेशने. सो रन झालेत 8. 9. 1 to go. या बॉलवर टॅप केले गेले समोर आणि इकडे बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे 4 रन साठी. करण पाटीलच्या बॅट मधून येतात 4 रन. रन आणि खूप चांगले रन्स पाहिले गेले तिकडे. मॅच बघता बघता ग्राफ पूर्णपणे वरती गेला गेलाय आणि 13 रन झाले धावफलकावरती. खूप चांगला खेळ केला टीम. इकडे आपण पाहिलं तर रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर. चोवीस बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ओमकार पाटणे, बाळा यांच्या हातामध्ये बॉल दिला. एक चांगले खेळाडू आहेत.
सो बघूयात ओमकार पाटणे कशा प्रकारे विकेट मिळवतील, डॉट बॉल काढतील. मॅच त्यांना पण माहिती आहे की मॅचमध्ये कमबॅक करायचे तर विकेट काढणं गरजेचं आहे, जोडी तोडणं गरजेचं आहे. सो तेव्हाच कुठेतरी श्रीलेवन दिवा डोंबोली मॅचमध्ये येऊ शकते. बट आनंद आणि करण दोघांना पण माहिती आहे की मॅच आपण एक बऱ्यापैकी बनवली आहे. सो आता सिंगल डबल जरी खेळले तरी आपण मॅचमध्ये येऊ शकतो आणि त्या प्रकारे चांगली कामगिरी करावी लागेल. आज सर्व मंगेश नारकर मित्रमंडळ, सर्व त्यांचे मित्रपरिवार या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून इकडे उपस्थित राहिले गेले आहेत. बॉलिंगसाठी ओमकार, स्ट्राईक एंडला बॅटर आनंद लोके. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर महेश भोसले कोलिको एंटरप्राइजेसच्या माध्यमातून त्यांनी प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट्स पण परिधान केली आहे. ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील लुझिंग टीमला आपण प्रोव्हाइड केलं आहे टी शर्ट्स. त्यानंतर झिपर एसबीचं देखील प्रोडक्ट आपण, जो तो खेळाडू इकडे येईल त्याला हे प्रोडक्ट आहे. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला होता करणने. मध्ये एखादा फोटोग्राफर असा फोटो काढेल असं त्यांनी लुक दिला होता, बट तिकडे थांबवला बॉल. मी विनंती करेन खेळाडू कक्ष फक्त प्लेयर्स बसतील प्लीज. मित्रांनो तिकडून जे कोणी बसले तर त्यांनी मित्रांनो तिकडून साईडला व्हा प्लीज. 14 रन. चांगली बॉलिंग केली ओमकार पाटणेने. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल का? पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. महेश तिकडे पोहोचले गेले, फेकी करतील आणि संकेत भगत यांनी बॉल केला गेला. थोडी इंजरी घनश्याम शिंदेला पहिल्या डावामध्ये पहिली गेली. रितेश गव्हाणे उर्वरित बॉल त्याचे मात्र अप्पूने टाकले गेले. बट 136चं टार्गेट आहे. मॅच जिंकायचे तर तुम्हाला चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर देखील एक चांगला बॉल वळवला गेला आणि क्लासिकल अंदाजामध्ये आनंद लोकेला मात्र तिकडे थांबवलं. ओमकार पाटणेचा प्रॉपर बॉल पाहिला गेला, थांबवलं गेलं. या बॉलवर देखील आनंद लोके ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळते. बट महेश शिंदे अफलातून फिल्डिंग. महेश शिंदेची फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्यात, पण तेवढे चांगले एफर्ट्स संकेत भगतचे. बॅटर आनंद लोकेला मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. काय फिल्डिंग एफर्ट्स केलेत महेश शिंदे आणि त्याला साथ संकेत भगतची. क्या बात आहे. म्हणून सांघिक खेळ आहे. काय एफर्ट्स दिले दोघांनी आणि एक रनआउटच्या रूपामध्ये ही जोडी तोडली. विकेट मिळत नसेल तर विकेट तुम्हाला काढावा लागेल आणि तो विकेट बनवला गेला, रनआउट काढला. क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर हा रनआउट काढला आणि महेश शिंदेने का बॉल अडवला आतमध्ये. तिकडे ग्रास होतं, बॉल आतमध्ये ढकलला, फेकी केली. किरण शिंदेने बॉल कलेक्ट केला आणि त्यानंतर एक इम्पॉर्टंट विकेट मिळवली. आनंदचा हा स्ट्रोक अगदी त्याच्या अंदाजामध्ये खेळला होता. एक चांगले बॅटर आहेत. 360 सर्व दिशेला खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन बॅटर अजून पाहिलं तर कुणाल येतात. विक्रोळीचा अजून एक डावखिरा तसंच क्लासिकल बॅटर, खूप चांगली क्लासिकल अंदाजामध्ये त्याची बॅटिंग पाहायला मिळते नेहमीच. कुणालला पण माहिती आहे मोठा प्लॅटफॉर्म आहे. सो आपल्याला मॅचमध्ये आपण आहोत. सिच्युएशन प्रमाणे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. टीमला काय गरज आहे, सिंगल पाहिजे, डबल पाहिजे, बाउंड्री पाहिजे, डॉट बॉल पाहिजे, त्या सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे. एकोणीस चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 1 to go. 19-20. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं, एक चांगला फटका तिकडे. भाई विशालने एक चालाकी दाखवली. दादरला बोलून माटुंगाला थ्रो दिला भाऊने. सो स्ट्राईक वाला पण थोडा कन्फ्यूज झाला. आताचे 2 रनच.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विशाल विशाल जाधवच्या हातामध्ये बॉल दिलाय. 18 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. म्हणजे 36चं टार्गेट आहे, 18 झालेत, अर्धे करायचे आहेत. बॉलिंगसाठी विशाल स्ट्राईक एंडला बॅटर कुणाल. 18 बॉल्समध्ये 18 रनची गरज आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. या बॉलवर देखील थांबून खेळले गेले. कुणालच्या बॅटमधून एक क्लासिकल अंदाजामध्ये प्रॉपर टायमिंग केलं गेलं आणि 4 रन. टायमिंग दिलं विशालने, खूप टायमिंग दिला आणि त्याचा फायदा उचलला गेला कुणालने. या बॉलवर देखील पुन्हा ढकललं गेलं. तिकडे फेकी करतील पण तदवरंतर रन मात्र सिंगल नेट. 23. बॅटर स्ट्राईक एंडला करण पाटील. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. नो बॉल. इकडे अगदी अंपायरला मात्र बॉल तिकडे आदळला गेला. रन मात्र सिंगल डबलनी मॅच चालू आहे. या ओव्हरमध्ये एक बाउंड्री आल्याने पूर्ण प्रेशर मात्र दूर केलं. कारण पण आता मात्र इझिली मॅच पुढे घेऊन जातील. 25 झालेत. या बॉलवर देखील करण पाटील स्टाईलने एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ओमकार पाटणे तिकडे पोहोचले. सिंगल रन मिळतीये. रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर त्यांच्या विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवली अशी मॅच चालू आहे. या बॉलवर देखील फ्लिक केला गेला. पुन्हा एकदा एक चांगला फटका. फ्लिक केलं. 4 रन. कुणालच्या बॅटमधून आपण पाहिलं तर क्लासिकल प्रॉपर टायमिंग केलं. फक्त मनगटाचा वापर केला आणि तिकडे 4 रन मिळतील. शॉट ऑफ द मॅच. परफेक्ट टायमिंग केलं कुणालने. मॅच आपण पाहिलं तर आता थोडीफार क्लोज झाली आणि इझिली रॉयल फॅम स्पोर्ट्सने मात्र आपल्या नावावर बऱ्यापैकी केली आहे. या बॉलवर एक चांगला बॉल अडवला गेला तिकडे रणजितने. थर्टी 31 रन झालेत आणि 12 चेंडूमध्ये 5 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी अक्षय गुरव. दिव्याचा एक वेगवान गोलंदाज. खूप चांगलं क्रिकेट कोकणात देखील अक्षयने, राजापूर मालवण त्या परिसरात देखील खूप चांगलं अक्षयने क्रिकेट खेळलोय. एक चांगली मागणी आहे त्याला त्या परिसरात. या बॉलवर फ्लिक केला गेला. विकेटचं पतन होत आहे. मॅच क्लोज होईल का? 10 बॉलमध्ये 4 रनची गरज आहे. 5 रनची गरज आहे. कुणालने थोडं बॅटिंगवरचं नियंत्रण चुकलं तिकडे. वेल प्लेड कुणाल. चांगली बॅटिंग केली कुणालने. प्रॉपर अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले आणि बॅटर्सला मात्र डगआउट मध्ये एक चांगलं वातावरण त्यांनी क्लायमेट तिकडे तयार केलं. कारण की मॅच बऱ्यापैकी बनवून गेलाय. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे, पप्पू येतात. दुखापत झाले जरूर बट मी खेळणार. आज खूप वर्ष गेली 13 वर्ष ही क्रीडा स्पर्धा तो खेळताना पाहिला गेलाय पप्पू. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर
डॉट बॉल मॅच क्लोज होईल का? आणि या बॉलवर देखील आपण पाहता घनश्यामने ड्राईव्ह केलं गेलं तिकडे ढकललं फक्त गॅप मध्ये 4 रन. औपचारिकता फक्त शिल्लक आहे आणि बॉल हवेत होता. घनश्यामला मात्र तिकडे मैदान सोडावं लागेल. बट बलप्लेड घनश्यामची जिद्द अगदी दुखापत झाली जरी मॅच सोडणार नाहीयेत. न्यू बॅटर हॅनाय कुमार आणि जसा बॅटिंगसाठी आला तसा प्रेक्षकांची पण तिकडे आवाज वाढला. एक लोकप्रिय खेळाडू आहेत. म्हणजे कोणी बॅटिंगने मन जिंकली, कधी कोणी बॉलिंगने फेमस झाला, कधी बॅटिंगने फेमस झाला. बट हॅनॉय असा खेळाडू आहे जो आपल्या फिल्डिंगने ऑल ओव्हर महाराष्ट्रात फेमस आहे. डिक्लेअर आणि मॅच जिंकले टीम रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर संघ. तिसरा संघ क्वालिफाय होतोय टॉप 8 साठी. पहिला संघ भूमिका स्टार पालघर, दुसरा संघ जॉर्ज 11 कल्याण आणि तिसरा संघ रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर. करण आणि हॅनॉयच्या चेहऱ्यावरती खुशी, रोहन साळुंके, त्यानंतर सर्व त्यांच्या टीमच्या अगदी चेहऱ्यावरती एक चांगली खुशी. प्रणय ऑल ओव्हर म्हणजे सर्व टीम्सने सेलिब्रेट केलं की आपण टॉप 8 मध्ये संडे फंडेला नक्की मिळणार आहोत. सुपर संडे मध्ये नक्की मिळू.